नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे। शेतकरी मित्रांनो, आज आहे 10 मे 2026 आणि शेतकरी मित्रांनो, आजचा जो वार आहे तो रविवार। मी आज अशा व्यापाऱ्याकडे आहे, शेतकऱ्यांचे आवडते व्यापारी, आणि जर इकडे कोणत्या शेतकऱ्याला जर विचारलं तर ते काकाचं नाव घेतल्याशिवाय कोणत्या शेतकरी थांबत नाही। मित्रांनो, त्यांच्याकडे कुठलेही कडधान्य आणा, तुम्ही ज्वारी असेल, बाजरी असेल, मूग असेल किंवा हरभरा असेल, कुठलंही धान्य आणा, ते अगदी चांगल्या पद्धतीने घेण्याचं काम या ठिकाणी मागील अनेक वर्षापासून करतात। तर मित्रांनो, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात एकंदरीत या सर्व कडधान्यांना एकंदरीत त्याला बाजार भाव काय आहे। भुसारी जे धान्य आहे त्याला एकंदरीत बाजार भाव आहे। काका, तुमचं वेलकम। आता सगळ्यांना तुमची परिचित आहेत सगळ्यांना, आता मला सांगा एकंदरीत उन्हाळी बाजरीला काय बाजार भाव सुरू आहे? मित्रांनो, आता जर उन्हाळी बाजरीचा बाजार भाव जर आपण बघितला तर 2200 रुपये प्रति क्विंटल आजच्या बाजरीला बाजार भाव आहे। त्या पाठोपाठ काका गहू 2003 गहूचा बाजार भाव 2300 पासून तर 2500 रुपयापर्यंत प्रति क्विंटल आजचा गव्हाचा बाजार भाव आहे। काका, त्या पाठोपाठ ज्वारीचा काय बाजार भाव आहे? 2000 पासून तर 2500 रुपयापर्यंत ज्वारीचा देखील बाजार भाव आहे। हरभऱ्याचा काय बाजार भाव आहे काका? 54 रुपये, 5400 रुपये प्रति क्विंटल मित्रांनो हरभऱ्याचा बाजार भाव आहे। तर हे एकंदरीत आपण जे बाजार भाव जाणून घेतलेले आहेत, तर काकाचा नंबर देखील मी या मागील व्हिडिओमध्ये दिलेला आहे। जर या परिसरात असेल तर नक्की तुम्ही कॉन्टॅक्ट करा, आणि काकाला योग्य धान्य जर आणलं तर त्याचे योग्य बाजार भाव देखील ते देतात। अशाच पद्धतीने आपण काका, कापसाचा बाजार भाव काय केला आजचा? फार काय तरी अंदाज 9200-300 रुपयापर्यंत गेला, पण आज शेतकऱ्याच्या घरात कापूस राहिलेला नाही, कापूस राहिलेला नाही, तरी त्या कापूस बाजार भावाला जास्त काय आता व्हॅल्यू देऊन उपयोग नाही। आज शेतकऱ्यांच्या घरात कापूस नाही, त्याला बाजार भाव वाढून काय करणार आपण? तर मित्रांनो, अशाच आपण वेगवेगळ्या बाजार भावासोबत पुढील व्हिडिओमध्ये भेटणार आहोत। धन्यवाद तुमचे काका, खूप खूप धन्यवाद।